हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. आपल्या सगळ्याचं पुन्हा एकदा मी रश्मी टेस्टी बाईटमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत बटर पनीर मसालाची रेसिपी. सो खूप इझी आहे. होममेड बटर पनीर मसाला आहे, जसं तुम्ही हॉटेलमध्ये खातात अगदीच तशी ग्रेव्ही तुम्हाला लागणार आहे. तर जाऊयात आपण रेसिपीकडे. सो बटर पनीर मसाला बनवण्यासाठी मला लागणार आहे 2 मीडियम साईजचे कांदे, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, लसूण, आलं, 2 मीडियम साईजचे टमाटे आणि बटर. सो येस, पहिलं आपण ग्रेव्ही तयार करून घेऊयात. ग्रेव्ही तयार करण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे जे कांदे आहेत, जे मोठे कापले होते मी, ते मीडियम साईजचे कांदे चांगले सॉते करून घेणार आहे. फक्त हलकंसं आपल्याला त्याला छान पद्धतीने भाजायचं आहे. सो येस, इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आणि ते छान पद्धतीने सॉते करते. ते झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत हिरव्या मिरच्या आणि 2 मी लाल मिरच्या त्याच्यामध्ये यूज केल्या. तर जस्ट फॉर द कलर पर्पजसाठी मी त्या 2 लाल मिरच्या यूज केल्या आहेत. आणि तिखटपणाही छान येतो हिरवी मिरचीनी. सो म्हणून हिरवी मिरची ह्याच्यामध्ये आपण यूज करतो ग्रेव्हीसाठी. ग्रेव्ही अगदीच हॉटेलसारखी होते, ह्याच्यामध्ये काही एक डाऊट नाही आहे. काजू, येस, मी तुम्हाला साहित्यामध्ये सांगितलंय काजू पण ह्याच्यामध्ये लागणार आहे. सो इथे मी 7 ते 8 काजू आणि आता मी टाकली आहे त्याच्यामध्येच आलं आणि लसूण. आलं आणि लसणाची पण क्वांटिटी तुम्ही बघितली आहे मी किती घेतली आहे. सो इथे आलं आणि लसूण छान पद्धतीने फक्त आपल्याला ह्या तेलामध्ये भाजायचे, खरपूसचे भाजायचे, कारण ह्याची आपली ग्रेव्ही तयार होणार आहे. मिक्सी ग्राइंडरमधून आपण ह्याची फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे 2 मीडियम साईजचे टमाटे. सो येस, ह्याची फाईन पेस्ट आपण आता मिक्सी ग्राइंडरमधून काढून घेत आहोत. मिक्सी ग्राइंडरमधून फाईन पेस्ट काढून घेतल्यानंतर आपण आता पुढे तयार करणार आहोत बटर पनीर मसाला मेन. सो बटर पनीर मसाला मेन तयार करायच्या अगोदर हे जसं की तुम्ही बघता आहात, मी ही सगळी जी बॅटर तयार केलं आहे त्याची एक फाईन पेस्ट मिक्सीमध्ये काढून घेते. कढईमधून ते मिक्सी ग्राइंडरमध्ये घेते. सो येस, मिक्सी ग्राइंडरमध्ये थोडंसं हलकंसं थंड बॅटर ते झालं की मिक्सीमधून त्याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. सर्व काढून घ्यायचं आहे आणि त्याची एक छानशी फाईन पेस्ट तयार करायची आहे. सो इथे आता जे मेन बटर पनीर तयार करण्यासाठी आपली मेन तर फाईन पेस्ट तयार झालेली आहे ग्रेव्हीची. सो आता इथे 2 मोठे चमचे तेल टाकायचे आणि 1 मोठा चमचा बटर टाकायचा आहे. बटर पनीर मसाला आहे आणि बटर नाही, अरे त्यात शंकाच नाही काही, बटर तर असायलाच हवं. बिकॉज बटर पनीर मसाल्याला बटरने एक सुंदरसा सिल्की टेक्स्चर येतो, मऊसूद टेक्स्चर येतं, खायला अप्रतिम लागतात. सो इथं ह्या स्टेजला आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा बटर. एक मोठा चमचा बटर टाकल्यानंतर आपण हे छान पद्धतीने मिक्स करून घेऊयात. मी तुम्हाला जास्तीत जास्त घरगुती आपण छान छान रेसिपीज कशा तयार करू शकतो हे दाखवत असते. सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडत असेल लाईक करा, शेअर करा. आता ह्या स्टेज नंतर आपण, मी जसं तुम्हाला सुरुवातीला साहित्यांमध्ये सांगितलं की मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. सो बटर आणि तेल जेव्हा गरम होईल त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. तोही छान पद्धतीने मी सॉते करून घेते. छान पद्धतीने परतावून झाल्यानंतर जी मिक्सी ग्राइंडरमधून आपण जी फाईन पेस्ट ग्रेव्हीची तयार केली आहे, ती ग्रेव्हीची पेस्ट तयार करून टाकलेली आहे कांद्यामध्ये. ती छान पद्धतीने आपण कांद्यामध्ये मिक्स करूयात. सुंदर असं तेल सुटतं त्याला. छान पद्धतीने मिक्स करून आता हे तुम्हाला कदाचित घट्टसर वाटेल की बाबा ही ग्रेव्ही खूप जास्त घट्ट झाली आणि खाली देखील लागेल वगैरे असं काही. तर नंतर जेव्हा आपण सगळे मसाले टाकून घेऊ त्याच्यानंतर आपण पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी मॅच करून घेणार आहोत. हळूहळू त्याचा रंग बदलतो. आता इथे तुम्ही बघता आहात मी 2 मोठे चमचे कश्मीरी लाल मिर्च, धणे जिरे पावडर, त्याच्यामध्ये पनीर मसाला आणि हळद, हे गावभरचे जगभराचे जे मसाले आहेत ते आपण ह्या मिक्सचरमध्ये टाकून छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत मसाल्यामध्ये. छान पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपल्याला जशी मसाल्याची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार आपण त्यात पाणी टाकून ती कन्सिस्टन्सी मॅच करून घेणार आहोत. पातळ थोडंसं बॅटर करणार आहोत, बिकॉज अशी घट्टसर ग्रेव्ही नसतेच, पातळ करून घेणार आहोत थोडीशी.
आता पनीर बटर मसाला आहे, तर तुम्ही म्हणाल पनीर कुठे आहे, तर पनीर मी ऑलरेडी बटरमध्ये छानसं सॉते थोडंसं हलकंसं त्याला तळून घ्यायचं आहे. शॅलो फ्राय करायचं आहे, डीप फ्राय करायची गरज नाही आहे. एका तव्यावर मी ऑलरेडी त्याची क्यूब्समध्ये कटिंग करून बटरवर छान पद्धतीने शॅलो फ्राय करून ठेवला आहे. शॅलो फ्राय म्हणजे अगदीच तुम्ही तव्यावर थोडंसं तेल टाकून किंवा बटर टाकून क्यूब्समध्ये पनीर कटिंग करून फक्त हलकंसं परतावून घ्या. आता ह्या स्टेजला मी ह्यामध्ये टाकलं, जेव्हा पाणी टाकलं, जेव्हा कन्सिस्टन्सी पूर्णपणे मॅच करून घेतली, त्यामध्ये टाकलं आहे चवीपुरतं मीठ आणि हलकीशी साखर चवीसाठी. तेही मी छान पद्धतीने पुन्हा. आता ह्या स्टेजला बघता आहात ती ग्रेव्ही ही पूर्णपणे रेडी झालेली आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला काही नाही, फक्त आपल्याला गार्निश करायचं आहे छान पद्धतीने. ग्रेव्ही रेडी आहे. ग्रेव्ही थोडा टाईमसाठी आपण झाकून पुन्हा एकदा ठेवली आहे. झाकून ठेवल्यानंतर ना आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपले पनीर, जे आपण शॅलो फ्राय केले आहेत. आपले पनीर आणि मटार, मी मटार पण थोडेसे पनीरसोबत शॅलो फ्राय केले आणि पनीरही शॅलो फ्राय केलेले आहे. सो ह्या स्टेजला आपण आपले पनीर आणि मटार बघतात तुम्ही, पनीर आणि मटार मी ऑलरेडी शॅलो फ्राय करून ठेवले आहेत. आता आम्ही दोघंच आहोत, त्यानुसार मी फक्त 200 ग्रॅम पनीर घेतला. तर तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला हवं त्या पद्धतीने पनीर घ्या. आम्ही दोघंच आहोत इथे, सो आम्ही दोघांच्या नुसारच त्याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे. तुम्ही जास्तही पनीर ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात. आता त्याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी टाकणार आहोत कसुरी मेथी. कसुरी मेथी टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत. वरतून टाकणार आहोत छान अशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर. येस, इथं आपला बटर पनीर मसाला एकदम खाण्यासाठी रेडी आहे. आणि बटर, बापरे बटर तर पाहिजेच. बटर टाकलाय. सो येस, रेडी आहे आपला बटर पनीर मसाला. गरमागरम तंदुरी रोटी सोबत, गरमागरम जिरा राईस सोबत, रोटी सोबत आपण बटर पनीर मसाला एन्जॉय करू शकतो. साखर टाकतेय मी इथे, बिकॉज ते थोडासा हलकासा जो गोडसरपणा असतो तो येण्यासाठी. रेडी आहे आपला बटर पनीर मसाला. आपल्या टेस्टी बाईटचा बटर पनीर मसाला रेडी टू इट आहे. सो येस, आता आपण त्याला छान पद्धतीने सर्व करूया. रेडी आहे आपला होममेड बटर पनीर मसाला. मस्तपैकी त्याच्यावरती आपण टाकणार आहोत अमूल फ्रेश क्रीमनी सर्व करून घेणार आहोत. रेडी आहे आपला बटर पनीर मसाला. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब टेस्टी बाईट. Thank you.